आज आपण आयगोट कर्मयोगी ऍप्सवर किंवा वेबसाईटवर आपल्याला आपलं जे प्रोफाईल आहे ते अपडेट करायचं आहे आणि आपल्या त्या प्रोफाईल मध्ये आपल्या जिल्ह्याचं नाव त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि रिक्वेस्ट पाठवायची आहे एप्रिल साठी. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा, मी आता आयगोट कर्मयोगी ऍप्सवर या ठिकाणी लॉग इन झालो आहे. लॉग इन विथ OTP म्हणजे मोबाईल नंबर टाकून या ठिकाणी लॉग इन झालेलं आहे. आता आपला लोगो दिसतो बघा, माझं नाव AI, या ठिकाणी माझा लोगो दिसतो. याला या ठिकाणी क्लिक करतो. हे जे व्ह्यू प्रोफाईल बघा, व्ह्यू प्रोफाईलला या ठिकाणी क्लिक करतो. तर बघा हा माझा प्रोफाईल आहे, माझं नाव आहे. मात्र या ठिकाणी बघा डिव्हिजनल कमिशनर ऑफिस असं झालेलं आहे. तर आपल्याला या ठिकाणी आपला जिल्हा नाव सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी आपला जिल्हा आलेला पाहिजे. असिस्टंट टीचर हे बरोबर आहे, मात्र या ठिकाणी डिव्हिजनल कमिशनर ऑफिस झालेलं आहे, ऑफिसर झालेले किंवा ऑफिस झालेले आहे. तर हे आपल्याला बदलायचं आहे. ते कसे बदलतात या ठिकाणी आपण पाहूया. हे जे 3 डॉट दिसतात तुम्हाला बघा, हे जे 3 डॉट दिसतात याला ठिकाणी मी क्लिक करतो. अगोदर बघा एडिट प्रोफाईल आहे, एडिट प्रोफाईल या ठिकाणी क्लिक करतो. या ठिकाणी माझं नाव आहे बघा, या ठिकाणी स्टेट सिलेक्ट करतो, या ठिकाणी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करतो. आणि बघा मला जर तुम्हाला हा लोगो बदलायचा असेल, तुमचा फोटो या ठिकाणी घ्यायचा असेल तर याला या ठिकाणी क्लिक करतो. आता माझा जो फोटो ठेवलेला आहे त्या ठिकाणी मी त्या फोटो सिलेक्ट करतो. तो बनवलेला असेल बघा, लोगो बनवलेला असेल तोच फोटो या ठिकाणी घ्या. या ठिकाणी गोल आलेला आहे तो बघा, अप्लाय हा ऑप्शन दिसतो तुम्हाला. अप्लायला या ठिकाणी अप्लाय या ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी आपण ही माहिती भरली बघा, खाली सेव्ह चेंज आहे बघा, सेव्ह चेंजला या ठिकाणी क्लिक करा. अजून झालेलं नाही, महत्वाचा बदल आपल्याला अजून करायचा आहे, ते रिक्वेस्ट पाठवावं लागते या ठिकाणी. हे बघा अशा प्रकारचा महत्वाचा बदल या ठिकाणी करायचा राहिलेला आहे. तर हे परत हे 3 डॉट दिसतात तुम्हाला, 3 डॉटला या ठिकाणी क्लिक करा. आता बघा मेक ट्रान्सफर रिक्वेस्ट आहे, हे मेक ट्रान्सफर रिक्वेस्ट आहे, याला या ठिकाणी क्लिक करा. आणि या ठिकाणी बघा टार्गेट ऑर्गनायझेशन आहे, हे बघा जे दिलेले आहे सध्या हे आहेत, हे मला बदलायचंय. मी बुलढाणा जिल्ह्याचा आहे, तर बुलढाणा जिल्ह्याचं या ठिकाणी मला घ्यायचंय. मी याला ठिकाणी क्लिक करतो आणि या ठिकाणी फक्त बुलढाणा एवढं टाईप करतो. तुम्ही ज्या जिल्ह्याचे असतील तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करा. मी लँग्वेज या ठिकाणी घेतो. तुम्ही ज्या जिल्ह्याचे असतील तो जिल्हा या ठिकाणी टाकावा लागतो. मी टाकून घेतो बघा. हे बघा फक्त आपल्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी टाईप करा, म्हणजे ते येऊन जाते. माझं आलं बघा, या ठिकाणी आलं, मी जिल्हा परिषद बुलढाणा महाराष्ट्र या ठिकाणी क्लिक करतो. हे बघा आता हे बरोबर आहे. ग्रुप C असिस्टंट टीचर आणि सबमिट रिक्वेस्टला या ठिकाणी मी क्लिक करतो. तर बघा रिक्वेस्ट ट्रान्सफर झालेली आहे. आता हे रिक्वेस्ट ट्रान्सफर झालेली हे लवकर होणार नाही, मात्र काही तासानंतर, अर्धा तास म्हणा 1 तासानंतर हे अपडेट होऊन जातं आणि या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी येऊन जाते. हे आपण कोर्स केलेलं आहे. कोर्स केल्यानंतर हे करणं देखील बंधनकारक आहे. आपण कोणत्या जिल्ह्याचे प्रोफाईल वरून समजता आले पाहिजेत आणि हे ऑफिसवाल्यांना देखील अत्यंत महत्वाचं आहे. तर सर्वांनी आपला जो प्रोफाईल हे असं या प्रकारे चेंज करून घ्या आणि रिक्वेस्ट पाठवा त्यांना. काही तासानंतर त्याचं या ठिकाणी उत्तर येऊन जाते, म्हणजे त्या ठिकाणी ते अप्रूव्ह होऊन जाते. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.